एक व्यक्ती हा 5 मुली आणि 1 मुलगा यांच्यासोबत राहत असतो. परिवार खूप मोठा असल्यामुळं घर खर्च भागत नाही. म्हणजे इन्कम कमी आणि खाणारी तोंड जास्त असते. त्याच्यामुळे ती व्यक्ती दुसऱ्या राज्यात कामासाठी निघून जातो आणि घरची सर्व जबाबदारी ही त्याची पत्नी लक्ष्मी देवी हिच्यावर येऊन पडते. त्याच्या गैरहजेरीत ती पण घराची जबाबदारीची धुरा चांगल्या प्रकारे पेलते. पण असं काहीतरी काम करते की जे ऐकून तुमच्या तळपायाच्या मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण व्हिडिओ समजण्यासाठी आज शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यावेळेस तुम्हाला ही कहाणी सत्य घटना कळून जाईल की नेमकं काय आहे या स्टोरीत. याच्यासाठी आपल्याला जायचंय उत्तर प्रदेश, कानपूर जिल्हा, चौबेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं गाव रौदापूर गाव आहे. त्या रौदापूर गावात गौतम चोबे नावाचा व्यक्ती असतो. आता याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर याला काय होतंय, 5 मुली 5 मुलीच्या नंतर एक शेवटचा मुलगा. आता बघा हे किती 6 2 8 8 जण झाले. 8 जण झाले. अशा ठिकाणी यूपी, बिहार. आता यूपी मध्ये म्हणजे इतकं लोकांचं पोट भरायचं म्हणजे तिथं रोजगार नाहीचे, काहीच नाही. आणि सर्व मंडळी कुठे येणार आहे? महाराष्ट्रात येणार. आता हे महाराष्ट्रात आलं. महाराष्ट्रात आल्यानंतर कामधंदा करू लागलं आणि त्याला कामधंद्यातून तो काय करायचा? लक्ष्मी देवी म्हणजे त्याच्या बायकोच्या अकाउंटला पैसे टाकायचा. आणि त्याची बायको काय करायची? आता 6 लेकरं. 6 लेकरांच्या शिक्षणाचा खर्च म्हणजे तुम्ही विचार करा. वही, पुस्तकं, ड्रेस, कपडे वगैरे, खाणं-पिणं याच्यातून तो खर्च भागवू लागली. आता ती भागवता तिचं काय झालं, पुन्हा आता घरी पण जमीन पण होती. आता जमीन पण करताना काय व्हायचं, कधी-कधी खत, औषधी लागती. त्याच्यासाठी ती पण आहे ना बाजारात जायची, बाजार हाट करायची, आणायची. पण किती केलं तर एक ती स्त्री काय करणार? आता तिचा पुरुषच नसल्यानंतर ती काय करणार? त्याच्यानंतर ती लक्ष्मी देवी निघली. आता त्याच्याच घराजवळचा एक गोरेलाल नावाचा युवक होता. आता हे होतं 21-22 वर्षाचं. आता हे काय करायचं? त्याच्याकडे यायचं. वहिनी म्हणजे आपल्या भाषेत वहिनी, त्यांच्या भाषेत भाभी. आता ते भाभी-भाभी करत राहायचं, वहिनी-वहिनी करत राहायचं. तिथं लुडबुड करायचं. आता ते 5 मुली, 6वा मुलगा हा त्याला काका-काका म्हणायचे. कारण की तो पण शोभे म्हणजे एकाच परिवारातले, फक्त थोडे दूरचे. आता तिचा दिर तो भाभी-भाभी करायचा आणि हे पण पोरं काका-काका करायचे. पण कसं आहे, आता हिचा नवरा जो गौतम आहे, ते कुठे आले? ते आले मुंबईला. आता हा कार्यकर्ता मुंबईला म्हणल्यानंतर याची पत्नी तिथं. आता किती केलं, 1 महिना, 2 महिने, 12 महिने कवरत राहणार आहे. तरी पण कसं आहे, पोटाची भूक भागितल्यानंतर पोटाखालची भूक उड्या मारते. आता हा गोरेलाल याच्या नजरावर नजरा भिडायच्या. कुठं चालली की सोबत राहायची. हा कुठं तिच्याच घरी पडेल राहायचा. त्याच्यानंतर त्यांच्यात काय झालं, हळू आता हिला पण गरज होती, त्याला पण गरज होती. ते रंगेल, तो कमी रंगेल. आता हिचे पण जमिनीची नांगरण्याची हौस व्हायची. त्याला पण असं वाटायचं कोणतरी नांगरावं, काहीतरी करावं. आता 6 महिन्यातून एकदा यायचा. 10-15 दिवस राहायचा, पुन्हा चालला मुंबईला. असं करता तिचं काय झालं, गोरेलाल आणि ही दोघं जण जवळ-जवळ आली. आता कसं केलं, तर यांच्या दोघा जणात अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले. आता अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले, ते झाले 2021 साली. आता यांचे काय सुरूच म्हणजे हा तिचा नवराच झाला. कारण तिचा नवरा कुठं आला गौतम, हा मुंबईला. आता हा कोण झाला गोरेलाल म्हणजे तिचा नवरा. सकाळी उठला तिथंच, संध्याकाळी तिथंच, कधी तिच्याच सोबत, कधी तिच्या मागं गोंडा घोळायला. आता 6 लेकराची माय. पण काय म्हणतात ना, वनवासाला सीताफळ असते, तसा याचा पारखा झाला. याच्यामुळे 6 लेकराची माय का होईना, पण चालते ना आपल्याला जमीन नांगायला भेटली, बस विषय संपला. आता हा तिच्याच नादी लागायचा. तिच्या नादी लागता याचं काय झालं, अशी 3-4 वर्ष निघून गेले. आता यांचं सुरू. आता याला काय झालं, 3-4 वर्ष आता लोकांच्या नजरा कशा असतात लक्षात ठेवा. कोणाचा नवरा नसला, कोणाचा नाव काही नसलं, त्या घरावर नजरावर, त्या स्त्रीवर नजरा असतात. आता याचं काय करायचं, कोणी त्याचे मित्रमंडळी त्याला सांगायचे, "अरे तू तिथं आहे, पण गोरेलाल हा कुठे येऊन राहिला? घरी येऊन राहिला. आणि तुझ्या घरीच राहतो, असा करतो, तसा करतो." तो आला. तो आल्यानंतर त्यानं बायकोला विचारलं. बायकोनं पण उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानं सांगितलं, "तो काही लागलं तो आणून देतो. बाकी काही नाही. तो आपला लहाना दीर आहे. तुमचा लहाना चुलत-निलत भाऊ आहे. पण तो तुमच्यापेक्षा लहान आहे. आणि मी 6 लेकराची माय आहे. असं कसं करील?" असं तिनं तिच्या नवऱ्याला पटवलं.
पटवल्यानंतर ते पुन्हा जायचा. आता त्याचे काय आहे, 6 लेकरं 7वी बायको. यायला पोच नाही. आता याच्यावर पूर्ण जबाबदारी येईल होती. त्याच्यामुळे तो जायचा. यांचं सुरू राहिलं. पण एक दिवस असा आला 2025 चा, की एक दिवस त्या गोरेलालनं तिच्या मुलीसोबत मुला देखत पण तिच्यासोबत हात लावणे, कुठं सेक्स करणे असं त्याचं सुरू झालं. आता त्याच्यानंतर मोठी मुलगी. आता ही झाली 14 15 ते 16 वर्षे. वयोगटात आली. आता तिला सर्व कळायला लागलं. तरी पण हा तिच्या देखत पण करायचा. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्यानं काय केलं, लक्ष्मी देवीला बोलून दाखवलं, की मला आहे ना तुझ्यासोबत पण शारीरिक संबंध करायचे. तुझ्या मुलीसोबत पण करायचे. आता कोणती आई आहे, की ती तिच्या मुलीला सोबत पण करू देईल, अशी आईच नाही. तिनं त्याला विरोध केला. पण हा बिनलाजासारखा त्यानं शिवी दिली. लक्ष्मी देवीने त्याला शिवीगाळ केला. तरी पण तो बिनलाजासारखा हसत राहिला. आणि ती मुलगी अभ्यास करत असताना हा गेला, तिच्या गळ्यात हात टाकला, तिच्या छाती दाबू लागला आणि तिला पलंगावर टाकला आणि तिच्यावरून झाला. त्यानंतर तिनं ओरडला, तरी हा काही सोडायला तयार नाही. त्याच्यानंतर त्या मुलीने काय केलं, 2-3 दिवस अन्न पण खाल्लं नाही. कारण ती दचकली, बावरली, घाबरली, की नेमकं हे काकांनी काय केलं. त्याच्यानंतर हिनं त्याला सांगितलं, "तू नको." पण तो काय करायचा, नेहमी आला मुलीसोबतच छेडखानी करू लागला. म्हणजे कुठे पण हात लावायचा मुलीला पण. असं त्याला म्हणजे काहीच वाटेना. आता ह्यो काही तिला भीती नाही, कारण की हिनं पहिलं शरीर सगळं दान करेल होतं त्याला. त्याच्यामुळे तो कुठून त्याची भीती पूर्ण मेली. तरी तिने त्याला धमकी दिली, "तू जर माझ्या मुलीला जर का वाईट नजर टाकशील, तर मी पोलीस स्टेशनला जाईल. चौबेपूर पोलीस स्टेशनला जाईल आणि तुझी कंप्लेंट करेल." तरी पण तो बिनलाजासारखा. त्याला माहित होतं मी कुठंच जाणार नाही. कारण गेली तर माझी आणि हिचे अनैतिक संबंध सर्व गावभर, जिल्हाभर आणि तालुकाभर पसरतील. त्याच्यामुळं ही जाणार नाही. तरी पण त्यानं तसं करायचा. तिनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, की तिचा वडील पप्पा घरी आल्यानंतर ही मुलगी त्यांना सांगेल आणि आपलं बिंग फुटल. तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याच्यानंतर एक दिवस असा झाला, की यानं काय केलं, तिनं सांगितलं याच्यातून तिनं विचार केला आणि त्याला सांगितलं, "तू आहे ना माझ्या मुलीचा नाद सोडून दे. तुला मी मुलगी बघून देते. माझे माहेर आहे शहानंदा. शहानंदा हे गाव आहे. ह्या गावात जाऊ. तिथे एक मुलगी आहे. तुला पसंत आली तर बघ." आणि याला पण असं वाटलं, ठीक आहे म्हणे, तू मुलगी करून देत असेल, तुझा नाद सोडतो, तुझ्या मुलीचा नाद सोडतो. कारण हिला फटके बसेलच होती चांगली. तिच्या नवऱ्याने चांगलं चोपील होतं. कारण त्याच्या नवऱ्याला माहीत झालं. त्याच्यामुळे तो घरी आला की तेल दणकेत टाकायचा. त्याच्यामुळे तिनं त्याचा दूर राहायचा प्रयत्न केला. पण कसं आहे मग याच्यामागे चला हिच्या मार्फत आपल्याला लग्नाला मुलगी भेटून राहिली. उलट चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक दिवस असा उगवला, म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 चा दिवस उगवला. गोरेलाल, लक्ष्मी देवी हे तिच्या माहेराला म्हणजे शहानंदा या गावाला निघाले. निघाल्यानंतर तिथे गेले. त्याच्यानंतर तिथं आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मुलगी दाखवली की नाही. त्याच्यानंतर ती 4-5 दिवस तिथं थांबली. त्याच्यानंतर घरी आली. घरी आल्यानंतर गोरेलालच्या घरच्यांनी त्याला विचारलं 2-3 दिवसानंतर, की "तुझ्यासोबत आमचा मुलगा आलता गोरेलाल. हा कुठे?" ते सांगितलं. मुलगी पाहिली आणि तो वापस आला आणि ते सांगितलं, "2-3 दिवसांनी मी कळवतो. तो घरी आला नाही का?" मी त्यासाठी झाली त्याचा निरोप काय म्हणून. आता हिनं काय केलं, याने बघितलं 31 ऑक्टोबरला गेलाय, 3 नोव्हेंबर उजाडलाय, तरी आपला मुलगा घरी आला नाही. घरच्यांनी, नातेवाईकांनी पोलीस स्टेशन, चोबीपूर पोलीस स्टेशनला गेले आणि मुलगा बेपत्ता झाल्याची रिपोर्ट दिला. रिपोर्ट दिल्यानंतर पोलीसवाल्यांनी काय केलं, 21-22 वर्षाचा तरुणी कुठं जाऊन येणार आहे म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही. तरी पण त्याचा मोबाईल एक वायरलेसला टाकला. त्याच्यानंतर टाकल्यानंतर त्याच्यात काय होतं बुवा, की त्याचा नंबर लावून पाहिला स्विच ऑफ येत होता. त्याच्यानंतर पोलीसवाले त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याच्या हँडसेटमध्ये कोणाचा ना कोणाचा सिम पडेल. पण एक दिवस असा उजाडला, म्हणजे तो दिवस आला. 49 दिवस असे एक दिवस करता 49 दिवस झाले. 49व्या दिवशी त्या मोबाईलमध्ये एक सिम कार्ड पडलं. पोलीसवाल्यांनी ते ट्रॅक केलं आणि बघितलं. याचं लोकेशन दाखवत होते. शहानंदा हे गाव म्हणजे लक्ष्मी देवीचं माहेर. आता तिथं माहिती घेतल्यानंतर पोलीसवाल्यांनी तिथे गेले. त्याच्याकडे जो विशू नावाचा मुलगा होता, त्याच्याकडे हा मोबाईल होता. त्याला उचललं. पोलीसवाल्यांनी पोलीस स्टेशनला आणलं. चोबेपूर पोलीस स्टेशनला आणलं. त्याला 4-5 फटके दिले. त्याच्यात त्यानं सांगितलं, "हा मोबाईल तुला कोण दिला?" त्यानं सांगितलं, "माझ्या आत्या." "आत्या कोण?" म्हणे, "लक्ष्मी देवी." "ती कुठं राहते?" म्हणे, "रोदापूर." आता त्याच्यानंतर हा मोबाईल तुझ्याकडे तिनं कुठून आणला? त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 19 डिसेंबर 2025 रोजी पोलीसवाल्यांनी पुन्हा लक्ष्मी देवीला उचललं. लक्ष्मी देवीला
मस्त चांगला प्रसाद दिला, नैवेद्य उतारला आणि नैवेद्य दाखवला, आरती उतारली. त्याच्यानंतर लक्ष्मी देवी फडाफडा बोलू लागली आणि तिनं वरील प्रमाणे कथन सांगितलं. माझं आणि गोरेलालचं 4 वर्षापासून शारीरिक संबंध होते, पण तरी पण त्याची नजर माझी मुलगी जी 15 वर्षाची आहे तिच्यावर वाईट नजर गेली आणि वाईट नजर गेल्यामुळं मी त्या माझ्या समोर त्या मुलीची तो छेडखानी करू लागला. हे मला सहन नाही झालं. म्हणून मी त्याला मुलगी दाखवण्याचं खोटं नाव सांगून गावात नेलं, माझ्या माहेरी नेलं आणि माझा जो भाचा आहे याला त्याची 10,000 रुपये सुपारी दिली आणि त्याला 2,000 रुपये ऍडव्हान्स दिले. म्हणजे लक्षात घ्या, युपी मध्ये फक्त 10-10, 5-5 हजारासाठी लोक खून करतात. म्हणजे किती मागासलेला भाग आहे. तुम्हाला जरी असं वाटत असेल योगी सरकार आहे, पण इतकं पण मागासलेलं आहे की अजूनही हा ते भाग आहे 20 ते 25 वर्षे अजूनही पुढे येत नाही. आता बघा, हिनं काय केलं, चूक कोणाची? आता याच्यात नेमकी चूक कोणाची? गोरेलालची की लक्ष्मी देवीची? आता तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगा, नेमकी चूक कोणाची? आता याचं काय, हिनं काय केलं, हिनं हिचे शारीरिक संबंध गोरेलालशी नसते केले तर मुलीवर वाईट नजर पडली नसती. आता याच्यात आणि त्यानं जर संबंध ठेवले असते, मुलीकडे नसतं बघितलं, तर काय होत होतं का? नाही. पण वासनेचा खेळ आहे मित्रांनो. ही वासना ही कधी थांबत नाही आणि वासनेच्या खेळामुळं तुमचा पण खेळ होऊ नये याच्यासाठी आपण स्टोऱ्या बनवतोय. आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, कोणाला हानी पोहोचवायची नाही, काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त सांगायचं, तुम्ही सतर्क राहा, चांगले राहा, सुरक्षित राहा आणि घरच्या घरीच राहा. एवढंच आपल्याला आपल्या स्टोरीतून सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.